हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज ब्लॉगची सुरुवात करतोय नागपूरमधून. आपण चाललोय आज एक तुम्ही थंबनेल बघून तर कळालंच असेल की आपण कुठे चाललोय. तर आपण चाललोय बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल झू, गोरेवाडा, नागपूर. ठीक आहे. बबू, मी आणि शीतल, आणि एन्जॉय करा नागपूरचा सीन. गोरेवाडा जंगल सफारी इथं पोहोचतोय, बघू शकता तुम्ही. आपल्या लेफ्ट साईडला आपलं डेस्टिनेशन आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आता आलेलो आहे वाईल्ड गोरेवाडा, इंडियाज लार्जेस्ट झूला. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे. हे बघा, याचे एंट्री गेट. हा जो रोड येतोय तिकडून, माझ्या बोटाच्या दिशेने येणारा जो रोड आहे तो तिकडून नागपूरकडून येतोय आणि इकडं कमळेश्वर जातोय. आणि इथं तुमची सिटी बस आणि आपल्या लाल बस पण येऊ शकतात. आणि हे बघा, इथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल झूलॉजिकल पार्क, नागपूर. ठीक आहे. आणि आता हे एंट्री गेट आहे बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून द्या. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडं पण मराठीत लिहिलेलं आहे बघा. इकडं बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, नागपूर. आपल्या राईडचा वेळ झालेली आहे. आता आपली राईडची वेळ आपण 12:30 वाजता घेतली होती. आणि त्यामध्ये असं आहे की ते 20 जण झाल्याशिवाय बस नेत नाही पुढं. तर आता 12:30ला भरपूर मला वाटते 20 जण असतील आम्ही आता इथं सगळे. तर बघू आता कसा राहतो आपला एक्सपिरियन्स. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. हे तिकीट घर आहे. गाईज, आपण एंट्री केलेली. इथे 40 रुपये पार्किंग घेतली आपल्याकडनं. त्या तिकिटातच पाहिजे आपल्याला, जी बसमध्ये बुकिंग केली आपण. एक इथं मी जेवढे पण व्हिडिओ बघितले त्यांच्यामध्ये असं सजेशन दिलेले की ऑनलाईन तिकीट बुक करूनच घ्या, ऑनलाईन तिकीट बुक करून घ्या. त्याच्यामुळे आपण पण केलं आहे. आणि ते तिकीट घरी आपण आता इथं गाडी लेफ्ट साईडला गाडी पार्क करू आणि इथून आपलं तिकीट स्कॅन करून. गाईज, आपण पोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही. गाडी आता पार्किंगला लावली इथं. तर आता आपण तिकडे जाऊ, आपले तिकीट स्कॅन करून घेऊ पहिले. गाईज, मी, विहान, शीतल पोचलेले आता इथं. आणि आता आपण इथं पहिले आपलं तिकीट स्कॅन करून घेऊ, मग बघू काय करता येईल. पार्किंगला भरपूर जागा आहे. सिटीतून आल्यावर तुम्हाला भरपूर निघताना थोडीशी ट्रॅफिक लागेल, पण मग नंतर ठीक आहे. चांगला रोड आहे गोरेवाडा. तेव्हा ते कमलेश्वर म्हणून गाव जाणार आहे, तिकडं हा रस्ता जातो. ते ह्या रोडवर आहे. ट्रॅक्टरवर बसतो का? ट्रॅक्टर आवडतं का? बघू शकता इथं कॅमल राईड पण आहे. इथं कॅमल आहे आणि इथं मुलं बसले बघा. गाईज, ही बघू शकता तुम्ही. ही जी बस आहे ही आहे AC बस. हिचं फेअर आहे 400 रुपीज. ठीक आहे. इंडियाज लार्जेस्ट झू. आपला एक्सपिरियन्स कसा आहे ते बघू शकतो आपण. आता तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. आपण पहिले तिकीट घरकडे जाऊ आणि तिकीट स्कॅन करून घेऊ पहिले.
इकडं वॉशरूम आहे, बघू शकता तुम्ही. इथं उपलब्ध सुविधा अशी आहे, कॅन्टीन, हिरकणी कक्ष, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, स्वच्छतागृह आणि तिकीट काउंटर. बसच्या वेळे सफारी समय से 15 मिनट पहले पहुंचे, बस छूट जाने पर प्रबंधन जिम्मेदार नहीं. प्लीज रिपोर्ट 15 मिनट बिफोर बस डिपार्चर. मॅनेजमेंट विल नॉट बी रिस्पॉन्सिबल इफ द बस इज मिस. बसच्या वेळेआधी 15 मिनटं हजर राहा. बस चुकल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही. AC बस 300 आणि पब्लिक सॅटर्डेला कधी असलं तर 400. फॉर ऑनलाईन बुकिंग www.wildgoregaonwada.com. फॉर इन्क्वायरी कॉन्टॅक्ट. आणि इथे हे गाईज एकदम सोपी पद्धत होती. आपण ऑनलाईन बुक करून आणलेली होती तर आपल्याला लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही पडली. त्यांनी स्कॅन केलं. 12:30ला आपली इथं बस येईल. ठीक आहे, सोपी पद्धत आहे. तुम्ही काय ऑनलाईन बुक करून आले तर सोनियन शॉप आहे. तुम्ही तो फोटो घेऊ शकतात आणि प्रिंट करून घेऊ शकतात. ठीक आहे. गाईज काइंडली नोट दॅट मंडे क्लोज आहे बरं का, सकाळी 10 ते 6. आणि बस टाईपचे ACचा रेट आहे हॉलिडेच्या दिवशी 400, वर्किंग डेला 300, नॉन AC बस 300 आणि 200. व्हेकल टाईप पार्किंग चार्जेस आहे बससाठी 100, कार जीप 40, 3 व्हीलर 30, 2 व्हीलर 20, सायकल फ्री. आणि हा जम्मू. इकडं ऑफिस आहे. झूचा मॅप दाखवून देतो मी एकदा तुम्हाला. इथं अजून भरपूर काही असं त्यांना करायचं आहे, सगळं प्लॅनमध्ये आहे सध्या. तर बघू शकतात आता सध्या हार्बीव्होर सफारी, स्लोथ बिअर सफारी, लिओपार्ड सफारी, टायगर सफारी चालू आहे. आणि जे येल्लोमध्ये आहे ते सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे. इथं सफारी पण करता येते, जसे आपण ताडोबामध्ये एक व्हेकल घेऊन जाऊ शकतो ना तशी, पण ते सध्या अंडर डेव्हलपमेंट आहे. चल जायचं बसमध्ये बसायचं. AC बस आहे. मी गाईज आपली राईड चालू झालेली आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. बिबट्या हा मांजर कुळातील एक सर्वत्र आढळणारा परिस्थिती जुळवून घेणारा प्राणी आहे. अरे खरंच नाही शिदू
काय लेपड लेपड झोपलाय नाही तर मस्त आराम से सोया हुआ है। अरे मस्त हो 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 दिसला का तो फिर पाय आलो लेपड उठला उठला अरे ऊपर उधर भी है। आता जी लेपर्डची ट्रेल होती ती संपलेली आहे आपली आणि दुसरं आहे त्याच्यातून आपण एक्झिट होतो. लेफ्ट में लेपर्ड है पेड़ के नीचे में। तर हे बापरे आशिक को दिखाए ना माँ। तो अरे बापरे इथं झोपलेला आहे. वो तो खड़ा है। फोटो उभा फोटो गेट पूर्ण बंद झाल्याशिवाय पुढचं गेट ओपन होत नाही. मागचं पूर्ण गेट बंद झाल्याशिवाय हे पुढचं जे गेट ओपन होत नसतं. अस्वल अस्वल बहुधा रात्री बाहेर पडते. वारूळ खणून अस्वल ओठांच्या चुंबनाने आतली वाळू ओढून घेते. शिवाय मधासाठी ते उंच झाडावर सहज चढून जाते. दाट केसामुळे मधमाशा जाऊ शकत नाही. अस्वल स्वभावाने धीट असून वाघासोबत लढायला घाबरत नाही. पायाचे मजबूत म्हणजे लांब नखे वापरून अस्वल किडे मुंग्या खाण्यासाठी जमीन उकरतात. त्यात पडलेल्या झाडाच्या बिया लवकर रुजतात. अस्वल फळं खातात. विष्ठेतून जमिनीवर पडलेल्या बिया सहज रुजतात आणि जंगलात नवीन झाड वाढतात. जंगल वाढण्यासाठी पण अस्वलाची मदत होते. मेलुरस अर्सिनस एकदम ही बाजू में है, मस्त इकडे बघ खाली. ब्लॅक डिअर आहे. कसं पाहते ते आपल्याकडे हो काय ब्लॅक डिअर ब्लॅक वाला बियर देख रहे हैं अपने व्हाइट तो मस्त है.
व्हाईट डिअर, ब्लॅक आणि ब्राऊन. इसको सांबर बोलते हैं जिसको ये बड़ा नहीं रहता है, वो बहुत कलर. हे तिथे 2 मोर आहे. काय पिल्लू? डिअर. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold. आपके राइट में देखिए 4 सिंगल काय? ये प्रीमियम पाई जाने वाली सबसे रेयर साइकिल में से एक है डियर की. ये सिर्फ इंडिया में पाई जाती है, नॉर्थ ईस्ट साइड में. इंडिया डांसिंग डियर भी खाया जाता है. 4 सिंग डियर मस्त है. खड़ा हो इधर देख भाई, अपने को दिखाने पे खड़ा हो. इधर घूमेगा ना. Whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me इथं बघ, इथं बघ, इथं बघ. मोर बघ. ते बघ ते खायला टाकतात त्यांना ते बघ. ते पिको खायचं बड़ा वाला. काय रे? इथं बघ. अरे देखो पीछे कितना है. स्पॉटेड डिअर. 4 ब्युटल येतं. तरी खूप भीती वाटत नाही. वाघ नेहमी एकटा राहतो. मूत्र, विष्ठा किंवा इतर शरीर गंधाचा वापर करून आपले क्षेत्र निश्चित करतो आणि त्यात अन्य वाघाला येऊ देत नाही. फक्त मिलन काळात नर मादी एकत्र येतात. जगातील वाघाच्या 9 उपजातीपैकी 3 नष्ट झाले आहेत आणि फक्त आता 6 शिल्लक आहेत. त्यापैकी भारतातला वाघ म्हणजे बंगाल टायगर. आता टायगर सफारी. आपल्याला फक्त अस्वल बघायला नाही मिळाला. बाकी लिओपार्ड म्हणजे लेपर्ड, त्याच्यानंतर हरिण, ब्लॅक हरिण, व्हाईट. टाइगर सफारी का एरिया 25 तक है. और यहाँ पर कल 2 टाइगर है. एक फीमेल टाइगर है और एक मेल टाइगर है. टाइगर का नाम ली है और टाइगर का नाम राजकुमार है. राजकुमार है टाइगर. राजकुमार. जोर से एक तरह ये टाइगर से हो सकता है. और सभी को मिलकर ढूंढना है टाइगर को. दोनच आहेत ना म्हणजे सापडले. टायगरचं नाव काय होतं? कुठे? हा, ए हो हो. पिल्लू टायगर. ये. पिल्लू दिसला टायगर? ए पिल्लू, कुठे टायगर? हा टायगर.
शक्यता कमी राहती. बाबा नाही मग ए विहान काय झालं राहू दे काय झालं Sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers झाले ना आता फक्त जेवायला थांबायचं नाही घरीच निघायचं. गाईज, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? तर चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता निघालोय गोरेवाडा इंटरनॅशनल झू बघून. आपल्याला तिथे टायगर बघायला मिळाला, त्याच्यानंतर डिअर म्हणजे हरिण त्या स्पॉट झाल्या आणि तिथं 3-4 प्रकारच्या हरिण होत्या. स्पॉटेड, व्हाईट डिअर तर मी बघितलेलीच नव्हती आणि व्हाईट अँड ब्लॅक दोन्ही पण होत्या. ठीक आहे, लावून सीट बेल्ट. आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त अस्वल बघायला नाही मिळालं, बाकी सगळं बघायला मिळालं आपल्याला. तो चलो निकलते अब यहाँ से. ठीक आहे, डायरेक्ट लोकेशन डाल दिया है मैंने. हे एक्झिटचा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. आपण आलो होतो तेव्हा इकडून नागपूर साईडनं आलो होतो, पण आता आपण चाललो ह्या साईडने नाही पाहिजे कटोल कोलकाता हायवेनी. बघू आपण आता इकडून कसं जाता येईल आपल्याला.